वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। रामकृष्ण हरी। आवाज ठीक है? भगवान श्री गोपाळ कृष्णांच्या चरणी वंदन करूया। जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्यांना वंदन करू। आपले सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका, आपल्या आचार्य परमपूज्य मंदाताई गंधे यांना सादर सविनय प्रणाम करू। या वर्गाच्या आचार्य आदरणीय माधुरीताईंना वंदन करूया। आपण सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि त्रिगुण विचार या अभ्यासातील शेवटच्या अंतिम सत्राच्या अभ्यासाला चिंतनाला आपण सुरुवात करूया। अभ्यास वर्गाचं अंतिम सत्र आहे, त्यामुळे आपल्याला सुटकेचा निश्वास सोडायला हरकत नाही। त्रिगुण विचार आणि आजचा जो अभ्यासाचा चिंतनाचा विषय आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायातील 45वा श्लोक प्रसिद्ध श्लोक आहे। त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान। अशा आज्ञा, अशा सूचना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहेत। अभ्यास वर्गाच्या शेवटी अतिशय चिंतन करण्यासाठी योग्य आवश्यक असा हा श्लोक आहे। अनेक याच्या आधीची सत्र झाली आणि 3 गुणांचा आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला, परंतु हा संपूर्ण त्रिगुणांचा अभ्यास करण्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे? कशासाठी ही 3 गुणांची लक्षणं समजावून घ्यायची? कशासाठी त्रिविध तप, त्रिविध ज्ञान, त्रिविध दान, त्रिविध प्रकारची कर्म ही जी आपण समजावून घेतली, या सगळ्यांचा शेवटी अंतिम उद्दिष्ट काय आहे हे या श्लोकाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण स्पष्ट करतात, आपल्याला समजावून सांगतात। बऱ्याचदा आपण खूप सगळ्या ग्रंथांचा विषयांचा अभ्यास करतो आणि अभ्यास करताना त्याचं जे मुख्य उद्दिष्ट आहे, कशासाठी हे सगळं चालू आहे, हे नजरेआड होण्याची शक्यता असते। आपण जीवनाचा जो रामरगाडा आहे किंवा इव्हन अभ्यासाचा जो रामरगाडा आहे त्या रामरगाड्यामध्ये हरवून जाऊ अशी शक्यता असते। मनुष्य असतो, एक कथा बघूया छोटीशी। एक मनुष्य असतो, तो व्यवसायाने दगड तोडणारा, कन्स्ट्रक्शन साइट ज्याला आपण म्हणतो, तिथे काम करणारा मजूर आहे। त्याचं काम आहे की रोज जायचं आणि खूप मोठा दगड शिळा घ्यायची आणि त्याची खडी फोडायची, हे त्याचं रोजचं काम। वर्षानुवर्ष हे काम करतो, वर्षानुवर्ष मेहनत करतो, गरीब असतो, पिचलेला असतो, दुःखी असतो आणि एक दिवस त्याला दिसतं की घरावरून जाताना एक श्रीमंत व्यापाऱ्याचं घर असतं। तर तो डोकावून बघतो की तो श्रीमंत व्यापाऱ्याची खूपच चैन आहे, एका जागी आरामात बसलेला आहे, त्याला हातामध्ये पाणी आणून देतात, जेवण आणून देतात, पाहुणे वगैरे असतात, नोकर चाकर असतात। या मजुराला वाटतं की काय आपलं जीवन किती दुर्दैवी जीवन आहे, आपण या श्रीमंत व्यापाऱ्याच्या सारखं झालो तर किती छान होईल। काल्पनिक कथा आहे, त्याच्यामुळे देव म्हणतो, त्याच्या मनात इच्छा आली की देव म्हणतो तथास्तु, की लगेच हा पुढच्या क्षणी श्रीमंत व्यापारी होतो। मग आता याची रोज चैन आहे, श्रीमंत व्यापारी आहे, घरात बसलाय, नोकर चाकर येतात जातात,
हातामध्ये चहा पाणी सगळं रेडीमेड मिळतं. पण हा श्रीमंत व्यापारी एक दिवस आपल्या घराच्या बागेमध्ये फेरफटका मारताना त्याला दिसतं की रस्त्यावरून एक खूप मोठ्या पदावरचे सरकारी पदाधिकारी, मुख्यमंत्री वगैरे असतील कदाचित, ते चालू आहेत. जुन्या काळातली गोष्ट आहे. त्या सरकारी पदाधिकाऱ्यांच्या पुढे मागे खूप मोठा ताफा असतो. पालखीमधून बसून चाललेले आहेत, त्यांच्या आजूबाजूला लोक आहेत आणि यांच्यासारखे अनेक श्रीमंत व्यापारी त्या सरकारी पदाधिकाऱ्याचं दर्शन घेण्यासाठी, भेट घेण्यासाठी लाईन लावून उभे आहेत. मग या व्यापाऱ्याला वाटतं की काय आपलं जीवन, की आपल्यासारखे 100 लोक यांच्या दाराशी उभे आहेत. किती अधिकारी माणूस आहे, आपण सरकारी पदाधिकारी झालं तर किती छान होईल. देव म्हणतो तथास्तु, की हा लगेच सरकारी मोठा पदाधिकारी होतो. रोज पालखीत बसायचं. आता ही अशीच गोष्टीची थीम आहे. गोष्ट रंगवायची म्हटली तर 10 मिनिट गोष्टीतच जातील. त्यामुळे आपण पटपट पुढे जाऊया. मग हा सरकारी पदाधिकारी होतो. पालखीतून जाताना एक दिवस त्याची पालखी खूप गरम होते, तापते. मग हा म्हणतो की मी सूर्य झालो तर किती छान होईल. देव म्हणतो तथास्तु. मग हा सूर्य होतो. मग याला एक दिवस वाटतं की सूर्य झालो आता, खूप छान झालं आता. पण एक दिवस काळे ढग येतात आणि सगळे त्याची वाट अडवतात, किरण अडवतात. मग याला वाटतं मी ढग झालं तर किती छान होईल. मग ढग होतो. मग ढग झाल्यावर याला वाटतं की वारा झालो तर किती छान होईल. मग वारा होतो. आणि मग तो वारा एक दिवस असा जोरात सोसाट्याचा वाहत असताना, वाऱ्याकडे सगळी शक्ती असते, पण एक खूप मोठी दगड किंवा शिळा त्याच्या वाट्याला येते आणि त्या वाऱ्याला अजिबात ती हलवता येत नाही. मग याला वाटतं की मी मोठी शिळा झालो तर किती छान होईल. मग तो मोठी शिळा होतो. आणि मग आता शिळा झाल्याच्या नंतर त्याला असं वाटतं की नाऊ आय एम इनविन्सिबल. आता कोणीही मला त्रास देणं शक्य नाही. मी सगळ्यात जास्त शक्तिशाली, प्रभावशाली आहे जगामध्ये. मग इतक्यात एक दगड तोडणारा माणूस येतो आणि त्याच्यावरती घाव घालायला सुरुवात करतो. आणि मग याला काय लक्षात येतं, जिथून मी सुरुवात केली तीच बरी होती, तेच माझं जीवन बरं होतं. असं मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याला वाटतं की मी काहीतरी कमावलं की किती बरं होईल, कुठेतरी गेलो, काहीतरी भोगलं, काहीतरी मिळवलं. अशा सगळ्या प्रकारच्या खटपटी तो पूर्ण जीवनभर करतो. जीवनाचा अंत येतो आणि शेवटच्या क्षणी त्याला वाटतं की एवढा सगळा खटाटोप केला, त्याच्यातून निर्मिती, निष्पन्न काय झालं? शून्य निर्मिती. जर आपण या व्यावहारिक सत्तेमध्ये राहिलो, या त्रिगुणात्मक जगामध्ये राहिलो आणि या त्रिगुणात्मक जगातल्या गोष्टी कमवण्याचा, भोगण्याचा, प्राप्त करण्याचा, देण्याचा, घेण्याचा, शिकण्याचा प्रयत्न केला, आयुष्यभर जरी तो प्रयत्न केला तरी तो आपला प्रयत्न अपूर्ण राहतो. काहीतरी कमी आहे असं सातत्याने वाटत राहतं. आणि म्हणून या त्रिगुणात्मक जगाचा जो प्रभाव आपल्यावरती आहे, तो प्रभाव कमी व्हावा म्हणून भगवंत त्याला समजावून सांगतात, अर्जुनाला समजावून सांगतात, अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगतात की निस्त्रय गुण्यो भव अर्जुन. 3 गुणांची सगळी लक्षणं तू आतापर्यंत समजावून घेतली. 3 गुणांचं जे जग आहे त्याचं स्वरूप समजावून घेतलं. त्याच्यामध्ये तुझी काय भूमिका आहे, कशा पद्धतीने तू कर्म करतो, जगतो, हे सगळं तू समजावून घेतलंस. पण हे समजावून कशासाठी घ्यायचं, तर निस्त्रय गुण्यो भव अर्जुन. परमार्थामध्ये अभ्यास करताना 2 वेगवेगळ्या सत्तांचं वर्णन येतं. एक आहे व्यावहारिक सत्ता, एक आहे पारमार्थिक सत्ता. सगळ्यांच्या परिचयाचे शब्द आहेत. व्यावहारिक सत्ता ही सगळी त्रिगुणात्मक आहे आणि पारमार्थिक सत्ता ही गुणत्रयातीत, 3ही गुणांच्या अतीत असलेली ही पारमार्थिक सत्ता आहे. इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी छान शब्द आहेत की 2 लेव्हल्स ऑफ रियालिटीज. जे आपण जीवन जगतो एक खालच्या स्तरावरचं, खालचा स्तर म्हणजे सत्यत्वाच्या दृष्टीने एक खालचा स्तर आहे, कनिष्ठ स्तर आहे, आणि सत्यत्वाच्या दृष्टीने एक वरचा स्तर आहे. जी लोअर लेव्हल ऑफ रियालिटी आहे, खालच्या स्तरावरचं जीवन आहे, ते त्रिगुणांनी गच्च भरलेलं आहे. आणि भगवान जेव्हा म्हणतात निस्त्रय गुण्यो भवार्जुन, त्याच्यामध्ये मगाशी सरांनी उल्लेख केला होता की हे व्यावहारिक सत्ता, व्यावहारिक जग सोडून आपल्याला कुठे जायचं नाही, परंतु व्यावहारिक सत्तेत जगत असताना जी पारमार्थिक सत्ता आहे, जी हायर लेव्हल ऑफ रियालिटी आहे, जे अंतिम सत्य आहे, त्या सत्याचं, त्या तत्वाचं भान ठेवून आपल्याला व्यावहारिक सत्तेत जीवन जगता आलं पाहिजे.
आज आपण जे व्यावहारिक सत्य जीवन जगतो ते व्यवहाराला सत्य मानून जीवन जगतो आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनात सगळ्या प्रकारचा संघर्ष आहे, सगळ्या प्रकारची दुःख आहेत. मग या दुःखापासून मुक्ती होण्यासाठी व्यवहार सोडून, जग सोडून कुठेही जाणं अपेक्षित नाही. फक्त या व्यवहारामध्ये, या सत्तेमध्ये जगताना गुणत्रयातीत अशी जी सत्ता आहे, गुणत्रयातीत असं जे तत्व आहे त्याची भान ठेवायचं, ते जाणून घ्यायचं. निस्त्रय गुण्यो भव अर्जुन ही जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला आज्ञा दिलेली आहे, हा श्लोक एक फार वैशिष्ट्यपूर्ण श्लोक आहे. एकतर हा श्लोक दुसऱ्या अध्यायामध्ये आलेला आहे. दुसरा अध्याय खरं तर 3 गुणांचा जो अध्याय आहे, 3 गुणांचं सगळं वर्णन हे मुख्यतः 14व्या अध्यायात आहे, 17व्या अध्यायात आहे, 18व्या अध्यायात आहे. तिथे विस्ताराने वर्णन आलेलं आहे. परंतु तो विस्तार करण्याच्या आधी कशासाठी हा त्रिगुणांचा अभ्यास करायचा त्याचं सुतोवाच भगवंतांनी दुसऱ्या या अध्यायामध्ये केलं. आणि विशेषतः या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला 5 स्पेसिफिक आज्ञा दिलेल्या आहेत. हे केवळ करून बघा, जमलं तर करा अशा पद्धतीच्या या आज्ञा नाहीत. हे तू कर अशा पद्धतीच्या या आज्ञा आहेत की हे तू केलं पाहिजे, हे तुला जमलं पाहिजे. आणि भगवंताचे आपण खरंच भक्त असू, अव्यभिचारी भक्त असू, तर या 5ही आज्ञा. सगळ्यात पहिली आहे निस्त्रय गुण्यो भव अर्जुन, दुसरी आहे निर्द्वंद्वो, तिसरी आहे नित्य सत्वस्थो, चौथी आहे निर्योगक्षेम आणि 5वी आहे आत्मवान. अशा 5ही गोष्टी तुला तुझ्या जीवनात जमल्या पाहिजे, अशा पद्धतीचं जीवन तू जग, या 5 आज्ञा भगवंतांनी दिल्या आहेत. आपल्या आजच्या चिंतनापुरता ह्याचा वेगवेगळ्या पद्धतीने या श्लोकाची मांडणी करता येते, विचार करता येतो की 5 वेगळ्या आज्ञा आहेत असाही विचार आपण करू शकतो. किंवा निस्त्रय गुण्यो भवार्जुन ही एकच मुख्य आज्ञा आहे आणि त्याच्या पोटामध्ये या 4 वेगवेगळ्या आज्ञा आहेत असा देखील विचार करता येतो. हवा तशा दृष्टीने या श्लोकाची आपल्याला मांडणी करून घेता येते. सगळ्यात पहिल्यांदा भगवान म्हणतात की त्रैगुण्य विषया वेदा. वेदांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा हे सगळे वेद 3 गुणात्मक आहेत, 3 गुणांची मांडणी करतात. आता खरं म्हणजे वेदांमध्ये डायरेक्टली सत्वगुण, रजोगुण, तमोगुण असा विषय आलेला नाही, परंतु वेदांमध्ये या संपूर्ण दृश्य सृष्टीचा विचार आलेला आहे, विषय आलेला आहे, चिंतन आलेलं आहे. संपूर्ण दृश्य सृष्टी, दृश्य विश्व हेच मुळात त्रिगुणात्मक आहे. आणि या विश्वाचा विचार ज्या वेदांमध्ये केलेला आहे ते वेद म्हणून त्रिकांडात्मक आहे. कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड, आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. तर अशा 3ही कांडांचा विचार, दृश्य सृष्टीचा, त्रिगुणात्मक सृष्टीचा विचार या वेदांमध्ये आलेला आहे. भगवान म्हणतात की म्हणून वेदांचा अभ्यास करणं जरी आवश्यक असलं आपल्यासारख्या व्यक्तींना, तरी शेवटी कशासाठी हा वेदांचा अभ्यास करायचा? संपूर्ण वेदांचं सार ज्याच्यामध्ये सांगितलं आहे त्या गीतेचा अभ्यास तरी कशाला करायचा? की निस्त्रय गुण्यो भवार्जुन, या 3ही गुणांच्या अतीत तुला जाता यावं. मगाशी आपल्याला सरांनी सांगितलं की 3ही गुणांना, आणि याच्या आधी हा विचार झालेला असेल की 3 गुणांपैकी एकाही गुणाला नष्ट करणं कधीही शक्य नाही. काय शक्य आहे की 3 गुणांचा जो आपल्यावरती प्रभाव आहे त्या प्रभाव ओळखून तो कमी करणं शक्य आहे. आज आपलं जे जीवन आहे ते त्रिगुणांनी भरलेलं जीवन आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बंधन त्रिगुणांचं कुठे येतं? सगळ्यात महत्वाचं की गुण आपल्याला सांगतात तू विशिष्ट प्रकारे वाग, आणि त्या प्रकारे वागायला मी बांधलेली आहे. मी माझ्या मनाप्रमाणे, माझ्या मर्जीप्रमाणे वागायला मी स्वतंत्र नाही, मोकळी नाही. हे त्या 3 गुणांचं माझ्यावर बंधन आहे. आणि ते 3 गुणांचं बंधन असं आहे की मी बंधनात आहे हे सुद्धा मला कळत नाही, अशा पद्धतीचं हे अदृश्य बंधन आहे. इथे आपण जमलेले सगळे श्रोते आहोत. आता जर इथे सांगितलं, आता इथे आयोजक आले आणि आयोजकांनी आपल्या सगळ्यांचे हातपाय बांधून या खुर्चीमध्ये आपल्याला बांधून ठेवलं, तर आपला सगळ्यात पहिला प्रयत्न काय असेल? तुमचं प्रवचन वगैरे राहू द्या, आधी मला मोकळं करा, आधी मला सोडा इथून. कारण की आपल्याला बंधनात राहायला आवडत नाही. बंधन आहे हे जिथे कळतं तिथे आपण त्याच्यापासून स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करतो.
पण बंधन आहे हे जिथे कळतच नाही, तिथे आपण वर्षानुवर्ष गुलामगिरी करतो त्या 3 गुणांची, आणि आपल्याला माहितीच नाही की आपण गुलाम आहोत आपल्या 3 गुणांचे. सत्व रज तमाच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अभिव्यक्ती आहेत. विस्ताराने नाही, थोडक्यात 1-2 उदाहरणं घेऊन विचार करू की आपण कशी गुलामगिरी करतो आणि ती आपलीच गुलामगिरी आपल्याला कशी कळत नाही. निस्त्रय गुण्योसाठी हा विचार चालू आहे. तमोगुणाने सुरुवात करू. तमोगुणाचं बंधन आहे, रजोगुणाचं आहे आणि सत्वगुणाचं सुद्धा बंधन आहे. प्रमाद आलस्य निद्राभीस तन्नी बध्नाती भारत. हा तमोगुण कशा प्रकारे बांधून ठेवतो की आपल्या अंगामध्ये प्रमाद, आळस आणि निद्रा याचा झक्कू, परमपूज्य डॉक्टर काकांचा फार छान शब्द आहे की झक्कू आहे आपल्या आतमधून. तमोगुणाचा तो विशिष्ट प्रकारे वाघ असा अखंड झक्कू लागलेला आहे. महत्वाकांक्षा असते माझी की मी रोज सकाळी 5 वाजता उठावं. काय म्हटलं मी? महत्वाकांक्षा आहे रोज सकाळी 5ला उठावं. 4:45चा गजर लावायचा, मग बघायचं की जाऊ दे तासभर झोपू, काल रात्री नाहीतरी झोपायला 1 वाजलाय, एखाद तास अजून झोपू, 6-6:30 उठू, काय फरक पडणार आहे. असं म्हणून जेव्हा मी 1 तासभर तिथे अंथरुणामध्ये लोळत राहते, ते जे 1 तासभर तिथे लोळत राहणं आहे हा तमोगुणाचा माझ्या आतला झक्कू आहे. तो मला त्या पलंगावरून, अंथरुणावरून उठूच देत नाही. हे त्या तमोगुणाचं माझ्यावरती बंधन आहे. घरामध्ये हा मोठा एवढा कामांचा डोंगर पडलेला असतो. गावाहून जेव्हा आपण घरी जातो, कपडे धुवायचे, भांडे धुवून 1760 कामं पडलेली आहे, पण उठून काम करायची इच्छाच होत नाही. हे इच्छा न होणं, समोर दिसलेलं काम दिसतंय पण काम न करण्याची इच्छा होणं किंवा काम करण्याची इच्छा न होणं, हे त्या तमोगुणाचं आतून मला बंधन आहे की तो उठून मला काम करू देत नाही, तो मला वेळेवरती उठू देत नाही. आणि अशा पद्धतीने मी बांधलेली आहे त्या तमोगुणाखाली, हेच मला कळत नाही. प्रमाद म्हणजे एखादं काम योग्य पद्धतीने करायला पाहिजे ते मी चुकीचं करते, आणि जे चुकीच्या पद्धतीने काम नाही करायला पाहिजे त्याच पद्धतीने करायची माझी इच्छा होते. फोनच्या दुकानात मी गेले होते, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, आणि त्या फोनच्या दुकानामध्ये काहीतरी मला दुरुस्ती करून घ्यायची होती. तिथे गेल्यावरती असं खूप सगळ्या त्या प्रत्येक 4-5 टेबल होती आणि त्या प्रत्येक टेबलाच्या भोवती खूप मोठा घोळका होता. आणि मी 5 मिनिट वाट बघितली, 10 मिनिट वाट बघितली, आपला नंबर लागेल, पण नंबर काही लागतच नव्हता. मला तिथे कोणीतरी सांगितलं की ताई तुम्ही अशा मागे उभे राहिला तर तुमचा नंबर दिवसभर लागणार नाही, तुम्हाला त्या गर्दीतून घुसून आतमध्ये जावं लागेल तरच तुमचा नंबर लागेल, ते लाईन वगैरे काही प्रकार नसतो इथे म्हणून. मग घुसाघुशी करत जेव्हा मी आतमध्ये जाते, समोर दिलेली लाईन तोडून जेव्हा मी आतमध्ये जाते, तेव्हा तो तमोगुणाचा माझ्यावरती प्रभाव आहे की अशाच पद्धतीने तू वागलं पाहिजे, हे तो मला बंद करतो, बंधनात टाकतो. तशा पद्धतीने माझी इच्छा नसताना सुद्धा मी वागते. मला वाटतं मी 4ला उठावं पण मी उठू शकत नाही. निस्त्रय गुण्यो भवार्जुनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा भगवान म्हणतात की आपल्यावरती असलेलं हे सूक्ष्म बंधन ओळखा. किमान आधी आपल्याला ओळखता आलं पाहिजे. रजोगुणाचं बंधन आहे. रजोगुणाचं सगळ्यात मोठं बंधन आहे. बरीच बंधन आहे, त्यातलं एक बंधन आहे मिरवणे, दाखवणे. अशी आपण फक्त कल्पना करू, खरं खरं नाहीये की मी एक 10 लाख रुपयांचं हिऱ्याचा हार घेतला. किती? 10 लाख. कल्पना करायची असेल तर चांगली करावी माणसाने. 10 लाख रुपयाचं मी डायमंड नेकलेस घेतलं, हिऱ्याचा हार घेतला. आता एक दिवस मी सकाळी उठले, तो हिऱ्याचा हार मी गळ्यामध्ये घातला, घरातली दिवसभर कामं केली जी काय आहेत रोजची ती, झाडू पोछा वगैरे, आणि मग मी रात्री तो हिऱ्याचा हार काढला आणि झोपून गेले. असं कधी होईल का? 10 लाख रुपयाचा हिऱ्याचा हार मी ज्या क्षणी दुकानातून विकत घेते त्या क्षणी त्याच्या खाली अंडरलाईन माझी इच्छा काय असते की तो हार मी घालावा. बरं काय होतं माहितीये, हैदराबादला आमच्या 10 लाख रुपयाचा हिऱ्याचा हार घालून जरी मी एखाद्या लग्नामध्ये गेले तर तिथे 1 कोटी रुपयाचा हार घालून आलेले लोक आहेत सगळे आजूबाजूला. त्यामुळे माझ्या 10 लाखाच्या हारकडे कोणी बघतच नाही.
बरं, हे झालं प्रपंचातलं मिरवणं. काहीतरी आपण घेतो, काहीतरी घालतो आणि ते काहीतरी आम्हाला दाखवावंसं वाटतं. याला काय म्हणतात, प्रपंचातला रजोगुण. की ते काहीतरी तू घाल, बाहेर जाऊन मिरव, अशा प्रकारे तो आपल्याला भाग पाडतो. आणि जर ते मिरवलं नाही, लोकांनी चांगलं म्हटलं नाही, तर मला वाईट वाटतं. हा त्या रजोगुणाचा मला आतून असलेला झक्कू आहे. आणि प्रपंचातली मिरवणी असतात, मग आम्ही हळूहळू परमार्थात येतो. आता व्हायला नाही पाहिजे, मग परमार्थात आल्यावर मिरवणं कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे? 10-12 वर्षांपूर्वी आमच्या हैदराबादमध्ये असे हे भगवद्गीता, उपनिषद वगैरे वर्ग आम्ही सुरू केले. ते वर्ग सुरू झाल्याच्या नंतर सुरुवातीच्या काळात काय 2-5 लोक यायची, मग हळूहळू 5ची 10 झाली, 10ची 15 लोक झाली. मग असं हळूहळू व्हायला लागलं की 10-15 लोक आहेत, त्यातल्या 2-4 लोकांना कधी जमायचं, कधी जमायचं नाही. त्यांनी सांगितलं की ताई, आम्हाला सगळ्या वर्गांना यायला जमत नाही, तुम्ही जरा रेकॉर्डिंग करत जा आणि मग आम्हाला पाठवत जा ग्रुपवर नंतर. मग आम्ही रेकॉर्डिंग करायला नंतर सुरुवात केली. पहिले 1-2 वर्ष रेकॉर्डिंग नव्हते. मग काय झालं नंतर की ते रेकॉर्डिंग आम्ही करायचो आणि आमच्या ग्रुपवरती पाठवायचो आणि पाठवल्या पाठवल्या लगेच सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली की ताई, तुम्ही किती छान बोलता, आजचा विषय किती छान मांडला. आणि असं सगळं झाल्यावरती मग आता परमार्थामध्ये काय सुरू झालं, प्रवचन करायचं, ते लोकांना पाठवायचं आणि लोकांच्या प्रतिक्रिया. म्हणजे प्रवचनाची उत्सुकता कमी, पण लोकांनी काय म्हटलं. हा काय झाला, रजोगुणाचा माझ्या मागे झक्कू आहे की काहीतरी करा, काहीतरी दाखवा आणि ते कळलं पाहिजे. आणि शेवटी सत्वगुणाचा सुद्धा झक्कू असतो, सत्वगुणाचं सुद्धा बंधन असतं. कसं आहे, आपली फजिती सांगावी नेहमी लोकांनी की आपण कसे अडकतो. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांचं एक प्रवचन चालू होतं. कठीण क्लिष्ट विषय होता, दृग्दृश्य विवेक होता, मला असं वाटतं, आठवत नाही आता. पण त्या प्रवचनाच्या इथे मी श्रोतृ वर्गामध्ये बसलेली होते आणि खूप काहीतरी कठीण क्लिष्ट संकल्पना आमच्या सद्गुरूंनी समजावून सांगितली. त्यांनी सांगता क्षणी ती मला कळली लगेच, इन्स्टंट. आणि मी आजूबाजूला बघितलं जरा, तर एकदम मख्ख चेहऱ्याने सगळे लोक बसलेले होते. म्हणजे एवढी क्लिष्ट संकल्पना मला कळली, पण यांना कळली. मला काहीतरी कळतं, मला काहीतरी समजतं, कठीण गोष्टींचं सुद्धा ज्ञान मला आकलन होतं. घरामध्ये आमच्या काहीतरी संकट येतात, समस्या येतात, वेगवेगळ्या समस्या येतात, किंवा सगळी माणसं लगेच खचून जातात, हातपाय गाळतात, पण मला अजिबात दुःख होत नाही, मी बिलकुल विचलित होत नाही. एवढं सगळं आलं वेळ तरी. हा सत्वगुणाचा सुख संगेन बध्नाती ज्ञान संगेन चानग, की मी किती सुखी आहे, मी विचलित होत नाही, मला किती कळतं. असा सत्वगुणाचा, रजोगुणाचा, तमोगुणाचा झक्कू आपल्या आतमध्ये अखंड असतो. आणि याचा जेव्हा भगवान म्हणतात निस्त्रय गुण्यो भवार्जुन, तेव्हा आपल्या आतमधल्या या उर्मी ओळखणं की मी कुठे अडकली आहे नेमकी. त्रिगुणांचा विचार करताना बऱ्याचदा आपलं असं होतं की आपण अनेक प्रकारे ही सगळी लक्षणं बघतो आणि मग बाहेर गेल्यावरती बघा ती कशी रजोगुणाची वागते, तेव्हा बघा कसं सगळं तमोगुणी आहे, एवढा सगळा अभ्यास करतो तरी तामसीचे. सगळं दुसऱ्यांकडे लक्ष की तो रजोगुणी का ती तामसी का ती सत्वगुण, मी किती सत्वगुणी. त्रिगुणांचा अभ्यास करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की स्वतःमधले त्रिगुणांचे हे सगळे प्रवाह ओळखायचे, स्वतःमधला हा झक्कू ओळखायचा आणि ओळखून तो क्रमाक्रमाने हळूहळू कमी करण्याचा, डिफ्यूज करण्याचा प्रयत्न करायचा. एक दोन उदाहरणं सांगते. सद्गुरू आपले डॉक्टर काका आहेत, त्यांची प्रत्यक्षात बघायला आलेली ही उदाहरणं आहेत आणि ह्याची खूप शिकवून गेली. आपल्याला असं आहे की ऑब्झर्वेशननी, निरीक्षणाने बघता येतं की संत महात्मे आपलं जेव्हा जीवन जगतात तेव्हा त्रिगुणांचा हा जो आतला झक्कू आहे त्याचा तो कसा अवेअर करतात, कशा प्रकारे त्याला डिफ्यूज करतात, कशा प्रकारे त्या आतल्या उर्मीला ते हळूहळू कमी करतात, क्षीण करतात, हे आपल्या लक्षात येतं. प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. सद्गुरू आहेत डॉक्टर काका. साधारण 7-8 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल की त्या काळामध्ये काकांचं जे वाङ्मय आहे त्याच्या अनुवादाचं कार्य चालू होतं, इंग्रजीमध्ये अनुवाद करण्याचं. हा अनुवाद करत असताना त्यांची एक सूचना अशी होती की इंग्रजीमधला अनुवाद पब्लिश करण्यासाठी, प्रसिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रातला पब्लिशर शोधू नये,
उत्तरेकडचा, दक्षिणेकडचा, नॉर्थ साऊथ मधला एखादा प्रसिद्ध पब्लिशर असेल त्याला शोधा, त्याच्या थ्रू पब्लिश करा, म्हणजे मग योग्य त्या श्रोतृवर्गापर्यंत हे पुस्तक, हे ग्रंथ पोहोचतील. महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही ते अनुवाद केलेले पब्लिशर्सला संपर्क करायला सुरुवात केला, बोलायला सुरुवात केली. फारशी ओळख नव्हती आणि याच्यात 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्षाचा बराच मोठा कालावधी गेला. आपण अनुवाद केला, पण तो अजून प्रकाशित होत नाही. याची जी काय धाकधूक आहे, याची जी काय अँझायटी आहे, ती थोडीफार कदाचित मनामध्ये असेल. त्या काळांमध्ये एकदा सद्गुरू आहे डॉक्टर काका त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी ती जाणली की काहीतरी धाकधूक अजून आहे, शिल्लक आहे. त्यांनी ती जाणली आणि एक खूप छान त्या काळामध्ये एक घटना घडली. जे जे लोक सद्गुरूंच्याकडे सेवेला गेले आहेत त्यांना हे माहिती असेल की त्या काळामध्ये काका खूप लिखाण करायचे, बरंच लेखन करायचे. वेगवेगळे लेख लिहून वेगवेगळ्या मासिकांना पाठवायचे. त्या मासिकाला पाठवताना जीवन विकास, भक्तियोग, सज्जनगड अशा मासिकांना ते लेख पाठवायचे आणि पाठवण्याच्या आधी घरी जो कोणी सेवेला असेल त्याला ते लेख वाचायला द्यायचे की एकदा वाचून बघ, काही कमी जास्त हवंय का, मग आपण पाठवू मासिकाला. त्यांनी त्याच काळामध्ये एक लेख लिहिला होता, तो दिला घरी वाचायला की हा जरा वाच आणि मग नंतर अमुक अमुक मासिकाला या ठिकाणी पोस्टाने पाठवून दे. तो लेख वाचला, जे काय हो नाही त्याची चर्चा झाली. तो पोस्टामध्ये मी घातला, पाकिटामध्ये आणि पाठवून दिला. हा सगळा प्रसंग घडल्याच्या नंतर संध्याकाळी चहाच्या वेळेस हा प्रश्न काकांना विचारला नव्हता, पण त्यांनी स्वतःहून एक गोष्ट सांगितली. एकदा लेख लिहून झाला की त्याच्यानंतर त्या लेखाचं काय होईल हा विचार मी कधीही करत नाही. माय जॉब इज टू राईट द आर्टिकल, असं त्यांचं वाक्य होतं. एकदा लेख लिहून झाला की तो लेख प्रकाशकाकडे जाईल की नाही, तो लेख ऍक्सेप्ट करेल की नाही, तो कधी पब्लिश करेल, पब्लिश केल्यावर लोक वाचतील का, लोकांना त्या लेखाचा उपयोग होईल का, त्याच्यानंतर ते मला फोन करतील का की खूप छान लेख लिहिला, असा कुठलाही विचार मी करत नाही. एवढं ते विस्ताराने बोलले नाहीत, पण त्यांच्या बोलण्याचा हा मथितार्थ होता की माय जॉब इज टू राईट द आर्टिकल. रोज आपल्याला आपल्या जीवनामध्ये कर्तव्याची, आपण जे काही काम करतो त्याची जर सीमारेषा अशी आखून घेता आली की इथे येऊन एक तासभर बोलणं हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे, त्याच्यानंतर ते लोकांना आवडेल की नाही, ते लोकांना रुचेल की नाही, ते लक्षात राहील की नाही, हा आपल्या कर्तव्याचा भाग नाही, हा आपल्या चिंतनाचाही भाग नसावा. हे का सांगावं लागतं? घरामध्ये आपण 10 गोष्टी करतो, स्वयंपाक करणं हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे, घराची साफसफाई करणं हा कर्तव्याचा भाग आहे, पण ते झाल्याच्या नंतर लोक काय म्हणतील हा कर्तव्याचा भाग नाही, चिंतनाचा तर मुळीच नाही. अशी जर आपल्याला एकदा सीमारेषा आखून घेता आली तर मग तो त्रिगुणांचा जो प्रभाव आहे, रजोगुणाचा जो प्रभाव आहे, तो आपल्याला हळूहळू कमी करता येतो. निस्त्रय गुण्यो भवार्जन होण्याचा हा एक मार्ग आहे. स्वतःमधले गुण ओळखायचे. एक खूप छान शब्द माझ्या ऐकिवात आला की गुणांची केमिस्ट्री. आपल्या आतमधली जी गुणाची केमिस्ट्री आहे ती विचारपूर्वक एक एक त्याची अभिव्यक्ती घेऊन ती कमी करण्याचा प्रयत्न करायचा. अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. एक विचार आहे स्वतःच्या बाबतीत आणि एक विचार आहे दुसऱ्यांच्या बाबतीत. रोज आपण जे व्यावहारिक जीवन जगतो, व्यवहारातलं जीवन जगतो, ते व्यवहाराच्या जीवनामध्ये रोज आपला कोणाशी ना कोणाशी काहीतरी संपर्क येतो आणि त्या संपर्कामध्ये आपल्या सारख्या स्वभावाचा तो माणूस नसेल किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे जर तो वागत नसेल तर अनिवार्यपणे आपल्याला त्याच्या वागण्याचा किंवा त्याच्या बोलण्याचा त्रास होतो. परत सद्गुरू आहे डॉक्टर काका त्यांनीच एक छान वाक्य सांगून ठेवलं होतं. म्हणजे समोर जेव्हा आपल्या एखादा मनुष्य येतो तेव्हा त्याच्याकडे मनुष्य म्हणून न बघता केवळ 1-3 गुणांचं कॉम्बिनेशन आता माझ्या समोर आहे असाच विचार करायचा. काय विचार करायचा? समोर मनुष्य आला की तो काय मनुष्य, त्याचा नाम रूप स्वभाव सगळं बाजूला ठेवायचा. आता हे विशिष्ट 3 गुणांचं कॉम्बिनेशन माझ्या समोर आहे अशा दृष्टीने आपण बघायला शिकलो की तो जे काही वागतो आहे तो त्याच्या गुणाच्या अंमलाखाली वागतो आणि म्हणून तो अशा पद्धतीने वागतो. ती मला अशी का म्हटली, तिने माझ्याकडे असं का बघितलं, 20-20 वर्षांपूर्वी झालेल्या घटना आपण आठवत बसतो. 10-10 वर्षांपूर्वी झालेल्या घटनांच्या जखमा आपल्या हृदयावरती, अंतःकरणावरती आपण जपलेल्या असतात. तो असा वागला, त्याने तसं केलं.
तो असा का वागला? कारण की त्या क्षणी तो रजोगुणाच्या प्रभावाखाली होता म्हणून तो तसा बोलला, तमोगुणाच्या प्रभावाखाली होता म्हणून तो असा बोलला. अशा दृष्टीने केवळ एक गुणांची केमिस्ट्री म्हणून त्या माणसाकडे बघायला शिकला तर आपल्या जीवनातला किमान आपल्या बाजूचा संघर्ष खूप कमी होण्याची शक्यता आहे. निस्त्रे गुण्यो भवार्जुन, समोरचा व्यक्ती जसा आहे, असं आहे की समोरची व्यक्ती जर लहान मूल असेल 5 वर्षाचं 10 वर्षाचं तर त्याची गुणांची केमिस्ट्री एका हद्दीपर्यंत बदलणं शक्य आहे. पण तरी प्रत्येक मूल आपला स्वतःचा गुण, आपला स्वतःचा पिंड घेऊन जन्माला आलेलो असतो. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते, सत्वगुणाचं एक लक्षण आहे. सर्वद्वार म्हणजे आपली इंद्रिय, ज्ञानेंद्रिय. सत्वगुणाचं लक्षण आहे की प्रकाश असतो सगळ्या इंद्रियांच्या मध्ये, त्याच्यामुळे खूप चांगलं ग्रहण करता येणं शक्य असतं. एखादं ज्ञान, एखादी विद्या, एखादी कला, परमार्थाचीच नाही तर व्यवहारातली सुद्धा, गणित, विज्ञान यांच्यासारखी कला, नवीन टेक्नॉलॉजी, सत्वगुणी माणसांना पटकन ग्रहण करता येते, शिकता येते. आजकाल बरेच पालकांचं हे बघायला मिळतं, बऱ्याच पालकांची ही तक्रार ऐकायला मिळते की आपल्या घरामध्ये आपलं मूल असतं, बघा त्यांचं मूल आहे, त्याला गणितात 100 पैकी 100 मार्क मिळाले, तुला काय झालं रे, तू कसं गणितात 70 मार्क कसे काय पडतात तुला प्रत्येक वेळेस? सर्वद्वारेषु, तो जो मुलगा आहे त्याला गणिताची कला पटकन हस्तगत करता येईल अशी त्याची गुणांची केमिस्ट्री आहे. माझ्या मुलाला कदाचित गणित येणार नाही, माझ्या मुलाला दुसऱ्या कुठल्या तरी विषयामध्ये त्याचा सत्वगुण जागृत असेल, दुसरी कुठली तरी विद्या त्याला ग्रहण करता येणं शक्य असेल. त्यामुळे आपला जो रोज तुलनांचा खेळ असतो की तो असा, मी अशी का बरं, त्याला हे जमतं, मला का नाही जमत, तो तसा आहे कारण की त्याची 3 गुणांची केमिस्ट्री तशी आहे, मी अशी आहे कारण की माझी 3 गुणांची केमिस्ट्री अशी आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला जसं आहे तसं स्वीकारणं, आपल्या नातेवाईकांना जसं आहे तसं स्वीकारणं, व्यावहारिक सत्तेमध्ये एका हद्दीपर्यंत बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं. पण त्या हद्दीपर्यंत जर आपल्याला बदलता येणं शक्य नसेल तर मग रामकृष्ण हरी म्हणून सोडून देणं, हे निस्त्रे गुण्यो भवार्जुनाचे काही प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स आहेत, काही प्रॅक्टिकल मार्ग आहे. समोरच्याला स्वीकारा आणि स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. पुढे जाऊ थोडंसं, जसं मी म्हटलं की नुसत्या निस्त्रे गुण्योचा पण विचार आपण तासभर करू शकतो, किंवा ज्या उरलेल्या 4 आज्ञा आहेत त्याच्या माध्यमातून पण गुणांचा प्रभाव कसे कमी करता येईल हा देखील आपल्याला विचार करता येऊ शकतो. त्रैगुण्यो विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो, पुढे सांगितलेलं आहे की तू द्वंद्वांच्या पलीकडे जा. आता हा आहे दुसरा अध्याय. भगवंतांनी अजून पुढचे 16 अध्याय सांगायचे शिल्लक आहे. भगवंतांनी इथे एवढंच सांगितलं की तू सगळ्या द्वंद्वांच्या अतीत जा, पण द्वंद्वांच्या अतीत कसं जा ते या अध्यायात सांगितलेलं नाही, या श्लोकामध्येही सांगितलेलं नाही. पुढच्या श्लोकांचा अभ्यास करून वेगवेगळे कनेक्ट द डॉट्स करून आपल्याला हे समजावून घ्यावं लागतं की माझ्या जीवनातली द्वंद्व, आज सगळ्यात मुख्य द्वंद्व आहे सुख आणि दुःख, आणि त्या सुख दुःखांच्या पोटात मग मान अपमान, निंदा स्तुती, यश अपयश, ही सगळी इतर द्वंद्व या सुख दुःखांच्या पोटामध्ये येतात. ही जी सुख दुःख आपल्याला रोज येतात हे त्या त्रिगुणात्मक जगामध्ये आपण त्या जगाला, त्या गुणांना, त्या व्यवहाराला सत्यत्व दिल्यामुळे हे व्यवहार होतात, आणि सत्यत्व दिल्यामुळेच ही द्वंद्व आपल्या जीवनात येतात, सुख दुःख आपल्याला होतं. मग या द्वंद्वांचा प्रभाव जर आपल्याला कमी करायचा असेल तर काही परत 2-4 टेक्निक्स बघू की द्वंद्वांचा प्रभाव जेवढा कमी होईल तेवढा गुणांचा प्रभाव कमी होईल, किंवा गुणांचा प्रभाव जेवढा कमी होईल तेवढी द्वंद्व कमी होतील. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. म्हणून ही आज्ञा वेगळी, ती आज्ञा वेगळी असा आयसोलेशन मध्ये त्याचा विचार न करता हे सगळे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे आपण थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करू. निर्द्वंद्व, सुख दुःखांचं द्वंद्व होतं. का द्वंद्व होतं? आता एक उदाहरण की मी करता आहे असं वाटतं. मग अशी आपण बघितलं होतं की मी अनुवाद केला आणि मी केलेला अनुवाद प्रकाशित व्हायला पाहिजे असा जिक्कू आहे पाठीमागे. कर्माचा सिद्धांत जर आपण व्यवस्थित समजावून घेतला तर एक मुख्य गोष्ट आपल्या लक्षात येते की आज माझ्या वाट्याला जे सुख किंवा जे दुःख, जे यश, जे अपयश, जी काही परिस्थिती आलेली आहे ती माझ्याच पूर्वकर्मांचा हिशोब आहे, माझ्याच पूर्वकर्मांचा परिणाम,
म्हणून आज माझ्या वाट्याला अमुक अमुक परिस्थिती आलेली आहे. अशा पद्धतीने कर्माचा सिद्धांत जर आपण एक व्यवस्थित समजावून घेतला तर द्वंद्व जीवनातली काही प्रमाणात का होईना पण कमी व्हायला मदत होते. निर्द्वंद्व कर्माचा सिद्धांत समजावून घ्या. एका भगिनीशी मी नुकतंच बोलत होते, काही आठवड्यांपूर्वीची गोष्ट आहे. ती सांगत होते की माझी मुलं आता मोठी झाली, साधारण 20, 22, 24 वर्षांचं वय आहे. पण जेव्हा मुलं माझी लहान होती आणि त्या मुलांना वेळ द्यायला पाहिजे होता, त्यांच्यावर संस्कार करायला हवे होते, त्यांना चांगल्या वाईटातला फरक समजावून सांगायला हवा होता, त्या काळामध्ये मला बाहेर जाऊन नोकरी करणं काही प्रमाणात आवश्यक होतं, काही प्रमाणात ती माझी स्वतःची हौस देखील होती. त्यामुळे बराच काळ मी घराच्या बाहेर राहिले, नोकरी केली, करिअर खूप चांगलं झालं. पण आता जी मुलं आहेत ती माझ्यापासून दुरावली. आता माझ्या मुलांशी मला संवाद साधता येत नाही. आता मला वाईट वाटते की तेव्हा मी माझ्या मुलांना वेळ द्यायला पाहिजे होता, तो मी दिला नाही, तो मी देऊ शकले नाही. आणि आज वेगवेगळ्या पद्धतीने मुलं चुकीच्या मार्गावर गेले तर मला त्यांच्याशी संवाद साधता येत नाही, त्यांना समजावून सांगता येत नाही. आणि आज तिला त्या परिस्थितीचं दुःख होत होतं. आता याच्यामध्ये किती वेगवेगळ्या समस्या आहेत बघा, की मी माझ्या मुलावर संस्कार करणारी, व्यावहारिक सत्तेमध्ये मीच संस्कार करते, व्यावहारिक सत्तेमध्ये मीच मुलाला समजावून सांगायला हवं की हे चांगलं आहे, हे वाईट आहे. परंतु अशा प्रकारे मी करता असं जेव्हा आपण वाटतो तेव्हा मुळात ती रजोगुणाची प्रवृत्ती आहे. माझ्या कर्माची माझा मुलगा एका विशिष्ट प्रकारे समाजात वागायला पाहिजे ही अपेक्षा आहे, ही सुद्धा रजोगुणाची प्रवृत्ती आहे. मग आपण कर्माचा सिद्धांत समजावून घेतला की आज माझा मुलगा एका विशिष्ट प्रकारे वागत असेल तर एक तर ते त्याचं प्रारब्ध आहे, ते माझं प्रारब्ध आहे. त्या काळामध्ये मी तशी वागले म्हणून आज माझी मुलं अशी वागतायत. हे मीच माझं वाढवून ठेवलेलं ताट आहे, मीच माझं वाढवून ठेवलेलं ताट आहे. प्रत्येक परिस्थितीत हा आपल्याला विचार करता येतो की आज जर काही चांगल्या घटना, अनुकूल घटना होत असतील तर कधी काळी चांगलं कर्म करण्याची बुद्धी दिली देवानी म्हणून आज ही परिस्थिती आली. कधी काळी वाईट कर्म करण्याची बुद्धी दिली देवानी म्हणून आज ही परिस्थिती आली. कर्माचा सिद्धांत समजावून गेला तर आजची सुखदुःख कमी होतात. आजची सुखदुःख कमी झाला की त्याबरोबर त्रिगुणांचा प्रभाव आपल्यावरचा कमी होतो. त्यामुळे निर्द्वंद्व होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा एक कर्माचा सिद्धांत जाणून घ्या. असे बरेच आहेत. 2-3 अजून उपायांचा विचार करू की जीवनात येणारी सगळी सुख दुःख ही आगमापायीन आहेत, येणारी जाणारी आहेत. असा जर विचार आपण सातत्याने करत राहिलो, कधी काळी ठीक आहे मी खूप चांगल्या माझ्या मुलावर संस्कार केले तरी तो मुलगा, त्याच्यावरती केलेले संस्कार, त्याचं कर्तव्य, त्याची कर्तबगारी ही सगळी येणारी आहे, काही काळ टिकणारी आणि जाणारी आहे. प्रवचन केलं मी 8-10 वर्षापूर्वी, खूप छान. पण ते प्रवचनाला सुद्धा उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे. त्या प्रवचनाचं लोकांनी केलेलं कौतुक हे सुद्धा कसं आहे, येणारं आणि जाणारं आहे. या जगात माझ्या वाट्याला येणारा एकही भोग कायमचा टिकणारा नाही. प्रपंचातला भोग असो, परमार्थातला असो, चांगला असो, वाईट असो, हे सगळं येणारं जाणारं आहे. हे जर एकदा व्यवस्थित जाणून घेतलं तर कुठल्याच परिस्थितीचा आपण अनावश्यक विचार करत नाही. आणि अनावश्यक विचार कमी झाला की त्याच्याबरोबर त्रिगुणांचा प्रभाव हा आपोआप कमी होतो. आपण थोडासा रिव्हर्स इंजिनिअरिंगने विचार करतोय की वेगळ्या पद्धतीने विचार केला, द्वंद्व कमी केली तर गुणांचा प्रभाव कमी, आगमापायीन आहे असा विचार केला तर गुणांचा प्रभाव कमी. जीवनात जे काही परिस्थिती आज माझ्या समोर येते ती सगळी विभूती, भगवंताचीच विभूती आहे असा विचार जरी करता आला तरी गुणांचा प्रभाव कमी होतो. भगवंतांनी सांगितलेलं आहे 10व्या अध्यायामध्ये, मृत्यू सर्व हरश्चाहम. म्हणजे सगळ्यांच्या जीवनामध्ये जो मृत्यू येतो, जो विनाश होतो, ती माझीच विभूती आहे. मीच मृत्यू बनून तुझ्या समोर जीवनामध्ये अमुक एका पद्धतीने अमुक एका वेळेस आलेलो आहे. मग आपल्या घरातल्यांचा, आपल्या प्रिय व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा प्रत्यक्षात ते काय आहे तो मृत्यू म्हणजे? प्रत्यक्षात काय आहे तो मृत्यू म्हणजे? असं आहे की आमच्या समोर कृष्णाने प्रत्यक्ष येऊन दर्शन दिलं तर आम्हाला सगळ्यांना ते हवं असतं. राम आला, कृष्ण आला, प्रत्यक्ष आला तर आपल्याला हवा की नको? पण त्याच रामाने मृत्यूच्या रूपात येऊन दर्शन दिलं तर आम्ही तयार आहे का?
खूप रामाची भक्त आहे मी. तो आला, उद्या प्रकट झाला माझ्यासमोर की चल बाळा वत्सा चल, आता तुझी येण्याची वेळ झाली माझ्या बरोबर. आर वी रेडी टू पॅक द बॅग्स? ही जी मृत्यू आहे आपल्या घरात, बरं केवळ शरीराचा मृत्यू होतो असं नाही, आपल्या जीवनातलं एखादं प्रेमाचं नातं असतं, ते नातं संपतं, आपल्याकडचं यश संपतं, आपली प्रतिष्ठा संपते, संपत्ती संपते, एखादं पद मोठं धारण केलेलं ते पद विलयाला जातं. हा सगळा विनाश जो आपल्या जीवनात होतो हा भगवंताच्या मर्जीने होतो, भगवंताचीच ती विभूती आहे असा विचार केला तर त्या मृत्यूचं, ते विनाशाचं दुःख होत नाही. आणि दुःख कमी झालं की रजोगुणाचे तमोगुणाचे प्रभाव आपल्यावरचे कमी होतात. हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण समजावून घेतोय. पुढे जाऊया थोडस. निर्द्वंद्वो कुठले विचार केला आपण? निस्त्रय गुण्यो भवार्जुन. निस्त्रय गुण्यो भवार्जुन मध्ये आपण पहिला विचार असा केला की आपल्या स्वतःमधल्या त्रिगुणांच्या अभिव्यक्ती ओळखून त्याला एक एक क्षीण करायचं. दुसरी आपण एक टेक्निक विचार केला की समोरच्याचे जे त्रिगुणांचे अभिव्यक्ती आहेत ते ओळखून त्याला आहे तसं स्वीकारायचं. तिसरा आपण एक प्रकार विचार केला की आपल्या जीवनातली द्वंद्व कमी करायचा प्रयत्न करायचा. मग द्वंद्व कशी कमी करायची? तर त्याच्यासाठी 2-3 आपण मार्ग बघितले की कर्माचा सिद्धांत समजावून घ्यायचा, ईश्वराची विभूती आहे असं समजावून घ्यायचं, जीवनातली प्रत्येक परिस्थिती येणारी जाणारी आहे असं समजावून घ्यायचं. हे द्वंद्व कमी करण्याचे काही प्रकार आहेत आपल्या जीवनातले. निस्त्रय गुण्यो भवार्जुन, निर्द्वंद्व, आणि आता पुढे सांगतात भगवान नित्य सत्वस्थो. तर थोडासा तात्विक विचार करणार आहोत. सगळे जागे आहेत का मंडळी? जर एकदा चेक करू. भगवंत सांगतात की नित्य सत्वामध्ये जेव्हा तू म्हणजे स्थिर होशील किंवा तू हो, अशी एक भगवंताची आपल्याला आज्ञा आहे. आपण या अभ्यास वर्गापुरतं, या चिंतनापुरतं हे जोडून घेऊ शकतो की जेवढं आपण सत मध्ये स्थित होऊ. आता सत्वस्थो या शब्दाचे 2 अर्थ आहेत की सत्वगुणामध्ये अधिकाधिक काळ स्थिर व्हावं हा एक अर्थ आहे, किंवा सत तत्वाच्या अनुसंधानामध्ये अधिकाधिक काळ राहावं हा त्याचा दुसरा अर्थ आहे. आपण सत्वगुणामध्ये किंवा सत तत्वाच्या अनुसंधानामध्ये जेवढं राहू तेवढा त्रिगुणांचा प्रभाव आपल्यावरचा कमी होईल, असा एक विचार, अशी एक पद्धतीने आपल्याला मांडणी आपल्यापुरती करून घेता येईल. ही आज्ञा आहे भगवंतांनी आपल्याला केलेली, येता जाता केलेली सूचना नाही, ही आज्ञा आहे की तू जर भक्त असेल माझा तर तू सत तत्वाच्या अनुसंधानात राहा. सत तत्वाचा अर्थ आहे, सत्वगुणाचा विचार बराच झालाय त्यामुळे आपण करू नाही. नित्य सत्वस्थोचा मुख्य विचार आपण येथे करूया की तू सत तत्वाच्या अनुसंधानात राहा. सत शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांना इथे श्रवण झालेले लोक आहेत, मागचे 3 दिवसही श्रवण झालेलं आहे, सगळ्यांच्या परिचयाचं असेल असं गृहीत धरूया की पदार्थ निरपेक्ष अस्तित्व, जे अस्तित्व कधीही कोणावरतीही केव्हाही अवलंबून नाही, त्याला म्हणतात सत. आणि त्यालाच दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतात अखंड अस्तित्व, ज्याच्यामध्ये कधीही खंड पडत नाही, असं कायम टिकणारं चिरंतन अस्तित्व म्हणजे सत. आता हे भगवान म्हणतात नित्य सत्वस्थो, म्हणजे त्या अखंड अस्तित्वाच्या अनुसंधानात तू राहा, सत तत्वाच्या अनुसंधानात तू राहा. म्हणजे नेमकं काय करायचं? तर आज आपली अस्तित्वाची जी संकल्पना आहे ती मुख्यतः आपल्या देहाशी जोडलेली आहे. देह आला म्हणजे मी अस्तित्वात आले, देह आहे तोपर्यंत मी अस्तित्वात आहे, आणि देह गेला की माझं अस्तित्व संपणार. असं आपलं जे अस्तित्व आहे ते देहाच्या सापेक्ष आहे, देहावरती अवलंबून आहे, आणि आपण देहाच्या अनुसंधानात असतो. त्यामुळे आपल्याला आपलं अस्तित्व येण्याची अथवा जाण्याची भीती वाटते, भयग्रस्त असतो आपण. मग आपल्या जीवनातलं, आपल्या मनातलं हे मृत्यू संबंधीची भय, मृत्यू संबंधीची चिंता कमी करायची असेल तर मुळात मी सतरूप असून, अखंड अस्तित्व रूप असून, माझं अस्तित्व या देहावर अवलंबून नाही हे समजावून घेणं आवश्यक आहे. आणि हे समजावून घेणं असे शाब्दिक स्तरावरती एक वेळेस ठीक आहे, आपण करू थोडीशी शाब्दिक खटपट इथे, पण प्रत्यक्ष रोज सकाळी उठल्यावरती जे आपली सुरुवातच इथून होते, मी देह आहे आणि मी देह आहे वाटतो, याची जी सुरुवात आहे ते जाणून घेण्याचे मुख्य 6 विकार आहेत देहाला. कोणते 6 विकार आहेत? सगळ्यांच्या परिचयाचे आहेत.
अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि म्रियते असे 6 विकार या देहाला आहेत. ते देहाचे विकार म्हणजे माझेच विकार आहेत, माझ्याच मध्ये बदल होतात असं आपण रोज गृहीत धरतो. वेदांत शास्त्र आपल्याला समजावून सांगतं की हा विकार होणारा देह म्हणजे तू नाही, तर ज्याच्यामध्ये कधीही विकार होत नाही असं जे सत तत्व आहे, असं जे अखंड चैतन्य आहे ते म्हणजे तू आहे, तत्त्वम असि, असं सद्गुरू आपल्या शिष्याला समजावून सांगतात. हे का समजावून घेणं आपण, तर हे जरा एक एक लॉजिक आहे, एक तर्क आहे, ते मांडून आपण समजावून घेऊया. आज माझी जीवनामधली जी प्रतीती आहे, प्रत्यक्ष प्रतीती आहे की मी देह आहे आणि देहाला 6 विकार होतात, ते मलाच होतात. मी 2 वर्षाची होते, मग मी 10 वर्षाची झाले, माझं वजन 10 किलो होतं, आता ते 20 किलो, आता ते 50 किलो झालं. म्हणजे मी जाड झाले, मी मोठी झाले, मी म्हातारी झाले, माझे केस पांढरे झाले. सगळं जे काही आहे विकार, सगळे जे काही बदल आहेत ते माझ्यामध्ये होत आहेत आणि या प्रत्येक होणाऱ्या बदलाबरोबर आपण सुखी किंवा दुःखी होतो. आता एक तर्क असा मांडलेला आहे, अद्वैत मकरंद नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एक छान तर्काची मांडणी केलेली आहे. अद्वैत मकरंदचे जे ग्रंथकार आहेत, ग्रंथकर्ते आहेत, ते समजावून सांगतात आपल्याला. एक श्लोक आहे, तो श्लोक वाचून दाखवते की षड विकारवतो वेत्ता निर्विकारः अहम अन्यथा. षड विकारवतो वेत्ता निर्विकारः अहम अन्यथा तद्विकारानुसंधानम सर्वथा न अवकल्पते, असा मूळ श्लोक आहे. आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करू, कारण की हे सत तत्व मी आहे हे समजावून घेण्यासाठी ही खटपट चालू आहे. आणि जेवढा आपण विचाराने या सत तत्वाच्या अखंड अस्तित्वाच्या जवळ जाऊ, तेवढा 3 गुणांचा आणि त्याच्या कार्याचा प्रभाव आपल्यावरचा कमी होणार आहे. ग्रंथकर्ते म्हणतात, लक्ष्मीधर कवी म्हणतात अद्वैत मकरंदचे की षड विकारवताम वेत्ता, आणि वेत्ता शब्दाचा अर्थ आहे जाणणारा, जाणून घेणारा. एकूण हे जे 6 विकार आहेत, अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि म्रियते, या 6ही विकारांना जाणणारा म्हणजे वेत्ता हा स्वतः निर्विकारः अहम. 6 विकारांना जाणणारा जो वेत्ता आहे म्हणजे ज्ञाता आहे, तो निर्विकार असणं आवश्यक आहे. अन्यथा तो निर्विकार आहे स्वतः असं जर आपण गृहीत नाही धरलं तर, अन्यथा पुढे सांगतात की ते जे 6 विकार आहेत, तद्विकारः अनुसंधानम, या विकारांचं जे अनुसंधान आहे, या विकारांना जे जाणून घेणं आहे, या विकारांना जे समजावून घेणं आहे, सर्वथा न अवकल्पते, या विकारांना जाणून घेणं कधीही शक्य नाही. असं इथे मूळ सिद्धांत, लॉजिक, तर्काने आपल्याला हे पटवून देणं, सांगणं चालू आहे. छान तर्क आहे बघा. आपण समजावून घेऊया की सगळे हे जे 6 विकार आहेत, या 6 विकारांना जाणणारं एक असं वेगळं तत्व आहे, ही पहिली स्टेप आहे. साधं उदाहरण घेऊया की आपल्या घरामध्ये एखादी कुंडी आहे, त्या कुंडीमध्ये मी येऊन एखादं बी मातीमध्ये रोवते. अस्ति बीज रूपाने ते आहे सध्या. सगळ्यात पहिलं मग खत पाणी घातलं, त्याला सूर्यप्रकाश मिळाला की जायते, त्याच्यामधून एक छोटासा कोंब फुटतो. वर्धते, मोठा होतो. विपरिणमते, बदल होतात, पानं येतात, पानांचे रंग बदलतात. अपक्षीयते, फूल येतं, कळी असते, फूल होतं, मग ते फूल कोमेजतं, पानं गळतात. आणि म्रियते, एक दिवस ती फुलं सगळे गळतात, पानं गळतात आणि ते रोप सुद्धा एक दिवस नष्ट पावतं. आता हे जे 6 विकार आहेत, या 6 विकारांना वेत्ता म्हणजे जाणणारा आहे जो तो. इथे म्हटलेलं आहे की हा जो जाणणारा आहे तो स्वतः निर्विकार असणं आवश्यक आहे, की या जाणणाऱ्याच्या मध्ये एकही विकार नाही. मुळात आपण समजावून घेऊया की हे 6 विकार जेव्हा होतात, तेव्हा ते 6 विकार म्हणजे अस्ति बीज रूपाने असणं जे आहे, तो इव्हन पहिला विकार होण्याच्या आधीपासून जो हे जाणणारा आहे तो तिथे उपस्थित असणं आवश्यक आहे. असा विचार करूया की या जगामध्ये एकही चेतन प्राणी अस्तित्वातच नाहीये. देवाने असा कुठला चेतन प्राणी अस्तित्वात घातलाच नसता. एकही प्राणी नाही, पशु नाही, पक्षी नाही, मनुष्य नाही, फक्त अचेतन पदार्थ आहेत असं आपण गृहीत धरूया. मग एखादा दगड आहे, त्या दगडाची कधीतरी निर्मिती झाली, तो काही काळ टिकला आणि तो दगड एक दिवस
नष्ट झाला, पण तो दगड निर्माण झाला, तो आहे आणि तो नष्ट झाला हे जाणणारं जर चेतन तत्व तिथे कोणीच नसलं असतं तर त्या दगडाची सिद्धीच झाली नसती, किंवा त्या दगडांमध्ये जे 6 विकार आहेत त्या 6 विकारांची सुद्धा सिद्धी झाली नसती. त्यामुळे कुठलेही विकार, अस्ति हा विकार जाणण्याच्या आधीपासून जाणणारा तिथे उपस्थित असणं आवश्यक आहे. हे 6ही विकार होतात हे जाणणारा तिथे उपस्थित असणं आवश्यक आहे. 6ही विकारांच्या वेळेस ही पहिली स्टेप आहे. व्यवहारामध्ये आपण जेव्हा म्हणतो की 6ही विकारांना जाणणारा मी, तेव्हा आपण मुख्यतः मी बघितलं की ते रोपटं मी बी लावलं होतं, तिथे कोंब आला, झाड आलं, मोठं झालं, कोमेजून गेलं आणि मग ते मरण पावलं. तर व्यवहारामध्ये आपण म्हणतो की मी हे सगळं जाणलं, तेव्हा आपण मुख्यतः स्वतःच्या देहाकडे आणि मुख्यतः त्या देहाच्या स्पेसिफिक असलेल्या जीवाकडे निर्देश करतो. आता असं आहे की देहामध्ये सुद्धा विकार आहेत आणि देहामध्ये असणाऱ्या जीवामध्ये सुद्धा विकार आहेत. लक्ष्मीधर कवींनी जी मांडणी केलेली आहे ती वेत्ता ही मांडणी म्हणजे जाणणारा ही मांडणी ही जीव किंवा शरीर अशा अर्थाने केलेली नसून ज्याच्या प्रकाशामध्ये हे 6ही विकार प्रकाशित केले जातात तो प्रकाश स्वतः निर्विकार आहे हे सांगणं इथे चालू आहे. बघा 6 प्रकारचे जे विकार आहेत ते जाणतं कोण? जीवात्मा. आणि कोणत्या प्रकाशात जाणतो? तो आत्म्याच्या प्रकाशात जाणतो, ज्ञान प्रकाशात जाणतो, चैतन्याच्या प्रकाशात जाणतो. दुसऱ्या भाषेमध्ये चैतन्याच्या सत्तेवरती हे सगळे व्यवहार होतात. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, म्रियते हे 6ही बदल ज्या सत्तेवरती होतात ती आहे चैतन्याची सत्ता, ती आहे परमात्म्याची सत्ता. हे 6ही विकार ज्या प्रकाशामध्ये कळतात तो आहे चैतन्याचा प्रकाश. हे जे झालेले सगळे 6 विकार आहेत ते आपल्याला सूर्याच्या किंवा दिव्याच्या प्रकाशामध्ये दिसतात, पण ते कळण्यासाठी आतमध्ये जो प्रकाश लागतो तो आतमध्ये असणारा प्रकाश आहे आत्मप्रकाश किंवा चैतन्याचा प्रकाश किंवा ज्ञानप्रकाश. आणि लक्ष्मीधर कवींनी सांगितलेलं आहे की ज्या प्रकाशामध्ये हे 6ही बदल प्रकाशित होतात, प्रकाशन शब्दाचा अर्थ आहे व्यवहारामध्ये किंवा परमार्थामध्ये ज्ञान होणं. या 6ही बदलांचं ज्या प्रकाशाच्या मध्ये ज्ञान होतं त्या प्रकाशामध्ये स्वतःमध्ये कुठलाही विकार असणं शक्य नाही. का शक्य नाही? कारण की त्या प्रकाशामध्ये म्हणजे त्या चैतन्यामध्ये जर विकार झाले असते तर मग त्या विकारांना जाणणारा अजून कोणीतरी हवा, त्या विकारांना जाणणारा अजून कोणीतरी हवा, असा अनवस्था दोष निर्माण झाला असता. त्याच्यामुळे ज्याच्या प्रकाशामध्ये हे सगळे बदल कळतात त्याच्यामध्ये स्वतः कुठलाही बदल होणं शक्य नाही हे इथे तर्काने समजावून सांगणं चालू आहे. व्यवहारामध्ये आपण साधं बघूया की एखादी नदी आहे, त्या नदीवरून एखादी बोट चालली आहे आणि त्या बोटीवरती काहीतरी व्यवहार होत आहे. खूप मोठ्या क्रूज शिप मध्ये जर आपण कधी बसलो असू तर आपल्या लक्षात येईल की त्या फार मोठ्या जहाजात बसल्यावरती जेव्हा आपण बसतो तेव्हा ते इतकं मोठं जहाज असतं, त्या जहाजाच्या आतमध्ये थिएटर असतं, त्या जहाजाच्या आतमध्ये जिम असतं, त्याच्या आतमध्ये रेस्टॉरंट्स असतात आणि लोकांचा त्या जहाजाच्या मध्ये रोजचा आपल्या जमिनीवर चालतो तसा सगळा व्यवहार त्या जहाजावरती चालतो. जहाजामध्ये बसलेल्या माणसाला वाटत देखील नाही की आपण जहाजात बसलो आहे आणि ते फिरत आहे, एका जागेवरून दुसऱ्याकडे चालू आहे. त्याच्या दृष्टीने ते जहाज स्थिरच असतं, कारण की तो स्वतः गतिशील आहे आणि ज्या जहाजामध्ये बसला त्या जहाजाला सुद्धा गती आहे. पण हे जहाज दुरून किनाऱ्यावरून जो बघतो, किनाऱ्यावरचा माणूस स्थिर आहे आणि किनाऱ्यावरून जो स्वतः स्थिर माणूस बघतो त्याला कळतं की हे जहाज आहे, ते पाण्यावरून चाललं आहे, उजवीकडून डावीकडे चालू आहे, आता हळू आहे, आता ते फास्ट झालं. ही गती जाणणारा जो आहे, हे बदल जाणणारा जो आहे त्याला स्वतःला कुठलीही गती नाही. तो स्वतः अत्यंत स्थिर आहे म्हणून तो ही गती बघू शकतो, म्हणून तो हे विकार, हे सगळे बदल बघू शकतो. षड विकारवताम वेत्ता निर्विकारः अहम. जो आत्मरूप मी आहे, जो चैतन्य रूप मी आहे, ज्या चैतन्यावरती हे सगळे व्यवहार होतात, व्यापार होतात, बदल होतात, त्रिगुणांची सगळी सत्ता, रजोगुण सत्वगुणाचे सगळे झक्कू ज्या सत्तेवरती कार्य करतात ती सत्ता स्वतः त्रिगुणातीतच असणं आवश्यक आहे आणि त्या सत्तेवरतीच हे त्रिगुणांचे सगळे व्यापार कळणं शक्य आहे. आणि भगवान इथे म्हणतात की नित्य सत्वस्थो, असं जे अखंड अस्तित्व आहे ज्याच्यामध्ये कुठलेही विकार नाही, ज्याच्यामध्ये कुठलेही बदल नाही,
ज्याच्यामध्ये कुठल्याही गुणांचा कुठलाही व्यापार नाही, त्या सत तत्वाच्या तू अखंड अनुसंधानात जर राहिलास, ते मी आहे असा विचार जर तू सातत्याने करत राहिलास, तर त्या अनुसंधानात राहण्याचा परिणाम म्हणून आपले जे व्यवहारातले सगळे छोट्या मोठ्या किरकोळ गोष्टींमध्ये आपण इतकं डोकं स्वतःचं घालतो आणि इतकं डोकं खपवतो. काही ठिकाणी व्यावहारिक सत्तेमध्ये ते डोकं खपवणं आवश्यक सुद्धा असतं. पण आमच्याकडे साधी साधी गोष्ट आहे की आमच्याकडे जेव्हा आमच्या मावशी येतात स्वयंपाक करायला, तेव्हा त्यांना सांगून ठेवलेलं आहे की हा चहाचा डब्बा आहे आणि हा साखरेचा डब्बा आहे, हा चहाचा चमचा आहे आणि हा साखरेचा चमचा आहे. त्या त्यांच्याकडून शक्य तेवढं नियम पाळण्याचा प्रयत्न करतात रोज. पण एखाद दिवशी त्यांच्याही कामाच्या नादात असतात, बाकीचे 4 घरचे कामं, त्यांच्या डोक्यात वेगळे व्याप असतात. एक दिवस त्या चहाचा चमचा साखरेत ठेवतात आणि साखरेचा चमचा चहामध्ये ठेवतात. आणि मग इथे जे काही सत्वगुणाचं प्रवचन केलेलं आहे ते सगळं त्या क्षणी अशी कशी हो, किती वेळेस मी यांना समजावून सांगितलं म्हणून जो काही तिळपापड होतो, किती माझं ऐकत नाही, किती वेळेस 1000 वेळेस समजावून सांगितलं आमच्या मुलाला की खोली आवरून ठेवतो, आवरत नाही. सगळ्या वस्तू मी व्यवस्थित घर जागेवरती आवरून ठेवलेलं असतं, पण 4 दिवस गावाला जाऊन आले की सगळं घर परत. आणि मग हा जो त्रिगुणांचा खेळ आपला सुरू होतो, कारण की आपलं अनुसंधान सगळं या त्रिगुणात्मक जगाचं आहे. व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती या बाय नेचर अशाच पद्धतीने यांच्यामध्ये विकार होणार, अशाच पद्धतीने बदल होणार, अशाच पद्धतीने ही कर्म चालणार. आवश्यक तेवढा व्यवहार करावा, आवश्यक तेवढं इंटरॅक्शन असावं, पण अनुसंधान नित्य सत्वस्थो जर आपल्याला ठेवता आलं, तर मग निस्त्रय गुण्य हळूहळू त्या गुणांचा आपल्यावरचा प्रभाव कमी करणं आपल्याला शक्य आहे. पुढच्या 2 आज्ञा आहेत की ज्याच्यामध्ये भगवान सांगतात नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम. आता हे अजूनच कठीण आहे. भगवान म्हणतात तू योगक्षेमाचा विचार करू नकोस. आणि आम्ही प्रापंचिक लोक योगक्षेमाचा विचार केल्याशिवाय आम्हाला राहताच येत नाही. योग शब्दाचा अर्थ आहे जे नाही ते मिळवायचं, आणि क्षेम शब्दाचा अर्थ आहे जे मिळवलं आहे ते सांभाळून ठेवायचं. आणि आमचं सगळं आयुष्य काहीतरी मिळवायचं किंवा काहीतरी सांभाळायचं याच्यामध्येच निघून जातं. प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा. परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे, समर्थांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. तू प्रपंच कर, योगक्षेम सोडून दे याचा अर्थ तू आता उद्यापासून नोकरीला जाऊ नको, उद्यापासून घरी स्वयंपाक करू नको असा त्याचा अर्थ होत नाही. तू नोकरीला जा, तू स्वयंपाक कर, पण जी चिंता तू प्रपंचाची पाहतो की माझ्यामुळे हे घर चालू आहे किंवा हे मिळालं नाही तर माझं काय होईल, ही सगळी चिंता तू सोडून दे. योगक्षेमम वहाम्यहम, मी तुझं समर्थ आहे योगक्षेम वाहण्यासाठी. मग अशी भक्तीचं प्रवचन झालं. प्राथमिक स्तरावरचा जो भक्त असतो तो आपल्या योगक्षेमासाठी भगवंताकडे जाऊन प्रार्थना करतो की देवा माझ्याकडे आजारपण आहे, ते आजारपण दूर कर. आर्थिक समस्या आहेत, त्या आर्थिक समस्या दूर कर. कौटुंबिक समस्या आहेत, आजकाल हल्ली व्यवसायाच्या समस्या आहेत, नोकरी आहे, जॉब इनसिक्युरिटी आहे. त्यामुळे प्राथमिक स्तरावरती अशा प्रकारचा योगक्षेम आपण देवाकडे जाऊन मागतो, अवश्य मागावा, त्याला काही हरकत नाही. पण तो प्राथमिक स्तर आहे. हळूहळू जसं आपण भक्तीच्या दृष्टीने आपण वरच्या वरच्या कक्षेमध्ये जातो, वरच्या वरच्या स्तरावर जातो, तसा तसा योगक्षेम भगवंताला मागणं आपलं हळूहळू कमी व्हावं. एक दिवस असा यावा की देवाच्या समोर आपण जावं, फक्त हात जोडून उभं राहावं आणि शक्य असेल तर देवाला थँक्यू म्हणावं, देवा कृतज्ञता व्यक्त करावी देवाच्या समोर. ही भक्तीची अंतिम स्थिती आहे की तू मला आज ज्या स्थितीमध्ये ठेवलं आहे तोच माझा योगक्षेम आहे. रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या शेवटच्या काळामध्ये, अंतिम काळामध्ये घशाचा कॅन्सर झाला होता. परिचयाची असेल कथा, सगळ्यांनी ऐकली असेल. आणि त्यांना पाण्याचा घोट प्यायला, अन्न खायला, एक घास सुद्धा गिळायला खूप कष्ट होत असत, खूप त्रास होत असे. कोणीतरी आलं आणि जेवणाच्या वेळेस त्यांना विचारलं काय महाराज खूप त्रास होतोय का? हो रे म्हणे, गिळायला खूप त्रास होतो, वेदना होतात. म्हणे पण तुमच्या चेहऱ्यावरती तर सगळा आनंदच आहे, एकदम सुखी आनंदात आहात तुम्ही, प्रसन्न आहात चेहऱ्यावरून. तर ते म्हणतात हो खरं तू लुच्चा लबाडा पकडलंस मला बरोबर, असं ते म्हणाले. त्यांना अनेक लोकांनी तेव्हा भरीस घातलं होतं की ती काली माता तुमची माता आहे, तुमचं सांगितलेलं सगळं ऐकते ती काली माता. तुम्ही एकदा तरी जाऊन तिला वशिला लावा, तिला म्हणा की माझ्या वेदना थोड्याशा कमी कर म्हणून.
रामकृष्ण परमहंसांचं त्याच्यावरचं उत्तर आहे की अरे ती काली माता माझी माता आहे, तिला काही कळत नाही का की मला वेदना होत आहेत, मला दुःख होतंय, गिळताना त्रास होतोय, हे काही तिला कळत नाही का? मग तिला कळत असूनही तिने जर मला या वेदनेमध्ये ठेवलं असेल, या दुःखामध्ये ठेवलं असेल, तर ही वेदना सहन करण्यामध्येच माझं कल्याण आहे, हे रामकृष्ण परमहंसांचं उत्तर आहे. आणि ही भक्तीची अंतिम स्थिती आहे. आज जी प्रतिकूल परिस्थिती, आज जे दुःख माझ्या वाट्याला आलेलं आहे, ते मी मंदिरात गेल्याच्या नंतर, देवाला सांगितल्याच्या नंतर त्याला कळेल आणि मग त्याच्यानंतर तो निवृत्ती करेल असं नाही. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. आज आता या क्षणी तो माझ्या इथे उपस्थित आहे. माझ्या जीवनात काय कमी जास्त चालू आहे हे त्याला चांगलं ठाऊक आहे. आणि हे चांगलं ठाऊक असूनही त्याने जर मला या परिस्थितीत ठेवलं असेल तर ही त्याची इच्छा. याला म्हणतात निर्योगक्षेम. याचा अर्थ व्यावहारिक सत्तेमध्ये आपल्याला शक्य तेवढे प्रयत्न करावेत. कॅन्सर झाला असेल किंवा अजून कुठली व्याधी झाली असेल तर औषधं घेऊ नये असा त्याचा अर्थ नाही. औषध घ्यावं, डॉक्टरांच्याकडे जावं. परंतु हे सगळं केल्याच्या नंतर एक अशी वेळ येते की आपल्याला आपलं स्वतःचं नियंत्रण सोडून द्यावं लागतं, आपल्या स्वतःचा हट्ट सोडून द्यावा लागतो आणि देवाने ज्या परिस्थितीत ठेवलं आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहावं लागतं. अशा पद्धतीने आपण आपले प्रयत्न केल्याच्या नंतर जर आपण आनंदात राहायला शिकलो, जे वाटायला येईल ती भगवंताची इच्छा म्हणून, तर तोच निर्योगक्षेम आहे. आणि त्याच माध्यमातून 3 गुणांचा आपल्यावरती असलेला प्रभाव कमी होण्यास मदत होते. अशा पद्धतीने भगवंतांनी आपल्याला या श्लोकामधून 3 गुणांच्या अभिव्यक्ती कशा समजावून घ्यायच्या. त्रैगुण्यविषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जन, निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो, निर्योगक्षेम या 4 आज्ञांचा आपण विचार केला. आणि आत्मवान म्हणजे याच आत्मानुसंधानात राहा, अशा प्रकारच्या 5 आज्ञा आपल्या केलेल्या आहेत. भगवान श्रीकृष्णांच्या आणि सद्गुरूंच्या कृपेने, त्यांच्या इच्छेने या 5ही आज्ञांचं आपल्याकडून पालन व्हावं अशी प्रार्थना आपण त्यांच्याच चरणी करू आणि या अभ्यास वर्गातलं हे अंतिम चिंतन थांबवू. हरिओम तत्सत. श्रीराम.